हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायचं. तर चला, मी अलका अलका मोठ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार. तर महाराजाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांचा दिवस आनंदात जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. व्हिडिओला सुरुवात करते. ते मी केल्यात गवारीच्या शेंगा. तर मस्त मला अशा मोकळ्याच ठेवायच्यात कारण सगळ्यांना अशाच आवडतात. डब्याला पण नेता येतात. काळा मसाले, आपल्या घरचे सगळे मसाले वगैरे टाकलेत. शेंगदाण्याचं कूट टाकले आणि वाफले. आता जवळपास म्हणलं शेअर करावं तुमच्यासोबत. अजून एक 5 मिनिट बारीक गॅसवर जर ठेवलं ना तर छान होतं. आता तवा ठेवलाय, पोळ्या टाकून घ्यायच्या. आता सकाळचं आपलं रुटीन आहे बघा. हे की सकाळचं आपलं रुटीन ही चिया सीड, जसं की तुम्हाला म्हणले हो का हे प्यायले. तर मी बी घेतलं आहे, अर्धा लिंबू आहे. तर बघू चमचा हे पिलं त्यांनी. तर आता चिया सीड्स काय, तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला मिळून वगैरे जाईल. हे का हे असं राहते, बारीकच राहते. हे पाहू शकता, जवळून दाखवते. 1 मिनिट. हे पाण्यात टाकल्याच्या नंतर असं फुगलं आहे. तर चव वगैरे काहीच नसते ह्याला, फक्त आपल्याला शरीराला चांगलं असतं आहे. त्याच्यात पिळायचे मला लिंबू. तुमच्याकडे लिंबू असेल, लिंबू तुम्हाला जर सूट होत असेल लिंबू पिळून घ्या. नसेल होत तर असं नॉर्मलही तुम्ही घेऊ शकतात. खूप छान आहे, ह्याचा फायदा छान आहे, रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट ह्याचा 1.5 महिन्यानंतर थोडासा दिसतं आहे, नंतर मग दिसायला चालू होते. ह्या का ह्यांचं झालं घेणं. कसं आहे, चांगलं आहे. चव बिव काही नाही आहे, चव काहीच नाही आहे. चांगल्या गोष्टी एक लक्षात ठेवा, जे आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं त्याला कधी चव नसते. जर चव असेल तर त्याची चव घाण असते, असं असते. पण ह्याला एक असं आहे की ह्याला चवच नाही. तर चला ताईंनो, घेते आता पोळ्या टाकायच्या. आता तर चला ताईंनो, आवरलं आहे सगळं. आता मी करायले बघा ह्या पोह्यासाठी. हे असं सगळं घेतलं. हे कॅरेट आहे, मिरच्या, टोमॅटो, भरपूर कढीपत्ता छान यायला आहे. आता हे कांदा आणि हे घेतले तर पोहे भिजवून. कढई ठेवली. शेंगदाणे टाकू का पोह्याला? खाताल का? बरं, काढून टाकते. तर प्रत्येक घासाला कशी टाकेल हो? तर बघा ताई ना, प्रत्येक घासाला शेंगदाणा नाही. कशी टाकेल मी तरी प्रत्येक घासाला शेंगदाणा? थोडी टाकते. आता लेकरं ते निवडूनच काढते. शेंगदाणे टाकून घेते. हे बघा, एवढेच टाकले जातात. ह्याच्यातली सगळेच निवडले जाते. तर कुणीच खात नाही. जे खात नाही, सोनू तरी खायली 1-2, ह्यांनी बी 1-2 खाते, बाकी निवडते. तर त्याशिवाय पोह्याला चव बी लागत नाही ना. मिरच्या, कढीपत्ता भरपूर असा. चला ताई, घेते आता करून पोहे. सकाळचे वाजलेत 7. इथं चालू आहे आमचा नाश्ता. कॅरेट, कांदा, पोहे खायला बसले. तर डबे भरून ठेवले. तर थोडा बेसनाचा लाडू स्वामींच्या प्रसादाला केलेला उरला आहे, ते बी दिला आहे. छान झाले. तर लिंबू घेतलं का? दही द्यायचं का? दही बी आहे. लिंबू टाकू ना. तर मी बनवायले बघा अख्खं टमाटर. 1 टमाट्याचे 4 तुकडे आणि 1 कांद्याचे 4 तुकडे. तर अशी मला फोडणी द्यायच्या अगोदर लक्षातच आलं नाही व्हिडिओ करायचा. तर मैत्रिणींना ह्याच्यात मी काय केलं आहे, लसण घालून घेतला आहे, थोड्याशा मेथ्या आणि हरभऱ्याची आणि उडदाची डाळ घातली. हे पाहू शकतात. अशी कुठल्याही भाजीला इथं पद्धत आहे घालायची, पण खूप छान चव लागते बरं का. मला बी आधी वाटायचं की खालची आजी अशी का बरं प्रत्येक भाजीला अशी डाळ वगैरे का घालते की समजत नव्हतं. पण 1 नंबर चव जर लागते म्हणताल भाजीची. मी 1 कांद्याचे 4 तुकडे केलेत, 1 टोमॅटोचे 4 तुकडे केलेत, 2 टमाटे आणि 1 कांदा आहे बघा. तर एकदम नंबर 1 मध्ये छान आणि पटकन होणारी भाजी. ह्याला काहीच नाही, हळद टाकायची, आपलं जसं पाहिजे तसं. तुम्हाला तिखट घाला, मी तर कमीच घालणार आहे. मेथ्या मात्र नक्कीच घाला, मेथ्याशिवाय ह्या भाजीला चव नाही. तर हे मीठ आणि साखर घाला थोडीशी. साखरेनं काय होतं आहे, अजून छान चव लागते. आणि भाजी जर तुम्ही भातासोबत खाल्ली ना ताईंनो, तुम्ही मुलंसुद्धा तुमच्या आवडीनं खातील आणि तुम्ही डबल ही भाजी करताल. 5च मिनिटात होणारी नंबर 1 मध्ये भाजी, एकदम सुंदर अशी. हे पहा, एवढाच कुटा घालायचा, जास्त नाही. झाली आपली भाजी तयार. आत्ता जस्ट फोडणी दिली ती 2च मिनटं झाले. हे पाहू शकतात. शिळी भाकर जर असेल तुमच्याकडं, किंवा मग गरम गरम चपाती तूप लावून, किंवा आपला गरम भात,
एक नंबरमध्ये लागते. मी तर म्हणाल नक्कीच करून बघा. अख्खा टमाटर अख्खा कांदाची भाजी एक नंबरमध्ये होती बघा. मस्त अशी शिजली. झाली एवढं शिजू द्यायची. झाले आपले टमाटे शिजले ना, मॅश व्हायलेत ना हे. आणि कांदा जे आहे ना मोठा मोठा, हे आपल्या जेवताना जर दाताखाली आला ना खूप छान चव लागते ताईंनो. एकदा नक्की करून बघा. गुरुवार केलते का 9 गुरुवार, तर ते स्वामींपेक्षा आपण जी दक्षिणा ठेवतो, सुपारी ठेवतो, त्याच्यात आपली यथाशक्ती जेवढं वाढवून टाकायचं ते म्हणजे वाढवायचं आणि कुठल्याही मंदिरात दान करायचं, शिदा द्यायचा. तर म्हणलं आता इथं कुठं स्वामीचं मंदिर नाही, आपलं जे आहे त्या मंदिरात द्यावं. गुरुवार होता आज. आता उद्या आहे तर रामनवमी, तर उद्या आहे रामनवमी, आज नाही आहे. दत्तात्रयला तरी जायचं मा इतकं काय जाणं गेल्या गुरुवारी त्याच्यामुळे तर राहिलं ना हो, जाणं होई नाही ना दत्त मंदिरात. हां, म्हणून तर म्हणलं आता जाऊ द्या, कवर वजं ठेवावं आपल्या देवाचं म्हणून इथं आणून दिलं बघा ताईंनो. तर आता महाराष्ट्रात रामनवमी आज झाली आहे गुरुवारची. आता इथं रामनवमी उद्या आहे. आता इथं मी भरपूर सजवलं आहे. 1 मिनिट मात्र हे पाहू शकता, असे मंडप वगैरे टाकलेत, लाईटिंग टाकली आहे मंदिरावर. पण आता रामनवमी उद्या आहे. इकडं मंडप आहे, इथं रामजन्म असते आणि जेवायला पण असतं, या प्रसाद असतंय मस्त असा छान. हे सजवलं आहे, मंडप वगैरे सगळं टाकलं इथं. पण एवढंच आहे की आता इथं रामनवमी उद्या आहे, तर उद्या येणार लोक भरपूर असं द्यायला, जे दान करायचे ते कसे आणले बघा ना सगळ्यांनी उद्या रामनवमी. आजच मंदिरला जाऊन आले ताईंनो. स्वयंपाक करायला मला करायचा मसुराच्या डाळीचा डाळ कांदा 1 नंबरमध्ये होतोय. आणि लाल नाही तर हिरव्या मिरच्याचा करायचा आहे. त्याच्यामुळे लेकरांना केली आहे खिचडी, कारण संध्याकाळच्या टाईमला चपाती खात नाहीत लेकरं कसली. आमच्या दोघांपुरता मसुराचा डाळ कांदा आणि आपली 2 भाकरी मस्त अशा. संध्याकाळी आम्ही भाकरीच खातो बघा ताईंनो, कारण उन्हाळ्यात मिरच्या भाजून घेतल्या आपल्या कढईत. त्यामुळे ठसका उठायला आहे. हे पहा, लेकरांपुरती खिचडी केली आहे, दोघांपुरती. मिरच्या भाजून घेतल्या, ठसका खूप उठला आहे बघा. ॲडजस्टमेंट लावला होता पण ह्याच्यात आवाज यायला म्हणून बंद केला. हे अर्ध टमाटर आहे, मला ठेचा फोडणी द्यायचा आहे. तर चला करून घेते आता ताईंनो. तर झाला मस्त असा. हे पहा कसं छान तेल वगैरे आले, मस्त झाला आहे आपला डाळ कांदा, 1 नंबरमध्ये झाला आहे. तर चला आता स्टार्ट करते. 1 मिनिट. तर हे आपला, आम्हाला असं पातळ पातळच खायला आवडते बरं का ताईंनो. तुम्ही म्हणता इतका पातळ कसा केला, तर हे डाळ कांदा ना असाच छान लागतं. या हे आपला टोमॅटोचा फोडणी दिलेला ठेचा बघू शकतात, सुंदर असा. ताटाला लावते. भात जास्त खात नाहीत, खिचडी जास्त खात नाहीत, त्याच्यामुळं मी त्यांना थोडीशीच लावली ताटाला. आणि छोटीशी काशी भाकरी. तर हे आहे आपलं रात्रीचं जेवण. कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं. आता ह्या दह्यावर मला ठेशावर तेल नाही, दही टाकायचं आहे. तिकडे दही बसलेत आता जेवायला. तर चला ताईंनो, आजचा कसा वाटला व्हिडिओ, माझे हे डाळ कांदा कसा वाटला, ठेसा कसा वाटला, नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.